राम भावांनो बहिणींनो, मी तुमचा मित्र बंधू सखा नाना, गावठी शंकर नाना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. तर भावांनो बहिणींनो, बऱ्याच अशा गोष्टी घडतात का ते आपल्याला असं वाटतं का आपल्या जीवनात ह्या गोष्टी घडूच नाही, पण त्या घडतात. आपल्याला मस्त वाटत का आपल्यामध्ये अशा गोष्टी घडू नये, कोणी आपल्यावली किंमत करू नये, किंवा मग अशी परिस्थिती झालं. भावा बहिणीनं मुद्द्याचं असं आहे का ही परिस्थिती कोणावरच येऊ नये. त्याला कारण असे झाले. आता सकाळीच आहे का आज आधी कालपासून सुरुवात करतो का काल तुम्ही बघितलं आम्ही कुठं संगमनेरला गेलतो पाहुण्याकडं. तर त्यांना पैसे मागितले. ते म्हणे आमचे पैसे आहे पण आम्ही पावत्या करेले, फिक्स मध्ये टाकलेले, एफडी करेले म्हणे. त्याच्यामुळे का आमचे त्यानं काय पैसे आम्ही देऊ शकत नाही म्हणे. आम्ही काय तुमच्यासाठी आमच्या एफड्या मोडणार नाही म्हणे. म्हणजे ते आपल्यासाठी एफडी नाही मोडू शकत. आणि आम्ही त्यांच्याकडे मोठ्या आशेने गेलो होतो. आता उद्या आम्ही तिच्या भावाकडे जाणार आहे. मी ना यांना म्हणले होते का बरं जाऊ द्या, म्हणलं खायला मागायचे यांच्याकडे पैसे, आपली किंमत कमी होईल बुवा पैसे मागितले ना बरं का भावा बहिणींनो. पण ते काय म्हणते नाही ना, पण मागून तर पोदे आपण मस्त मदत केलेली ना. माझं म्हणणं कसं राहतं का आपण जर समजा त्यांच्याकडे पैसे नाही मागितले तर ते काय म्हणते उद्या का यांनी आम्हाला मागितलीच नाही ना, मागितले असते तर दिले असते. मग त्याच्याकरता आपण आधी मागून पाहू, हा माझा मुद्दा होता. आणि आजचा विषय राहिला का सकाळीच गुरु म्हणजे माझा मुलगा आला. तो मला म्हणे पप्पा पास काढायचा आहे म्हणे, मला 500 रुपये द्या. तर मला इतकं वाईट वाटलं का मी जर पोराचे पास काढायचे पैसे मी भरू शकत नाही तर माझ्या इतका दळभद्री माणूस या जगात दुसरा कोणी सापडायचा नाही. अहो भावा बहिणीनो, आज काय विचार कर, म्हणजे लई त्यो आहे ना इतका, त्यांना अक्षरशः कॉलेजला सुद्धा गेला नाही, पास काढायला पैसे नाही, नंतर भाडं पुरतं आजच्या पुरते सुद्धा पैसे नाही त्याला. तो कॉलेजलाच गेला नाही आज. श्रामपूरवरून जाऊन यायला सुद्धा पैसे नाही, मग गेलाच नाही. पण मग मी एवढं म्हटलं अहो पाय एखाद्या माणसाकडे बरं मागू तरी कोणाला, एखाद्या मित्राला मागा ना. तुम्हाला मी म्हणले होते अरे देत नाही कोणीच पैसे. इथं घरी बसून बोलायला काही वाटत नाही, पण कोणी उसण्या पैशाला का अजिबात ठाक लागून देत नाही. तुमच्याकडे जर मोटरसायकल आहे आणि तुम्ही जर दुसऱ्याला मोटरसायकल मागितली ना तरच तो तुम्हाला मोटरसायकल देतो. आणि तुमच्याकडे जर गाडी नाहीये ना तर तो तुम्हाला डायरेक्ट देत नाही म्हणतो. म्हणजे आज आपल्याकडे परिस्थिती नाही ना, आपली पैसे नाही ना आपल्याकडे, तर आपल्याला कोणीच पैसे देणार नाही. हे मला कळायला लागलेलं आहे आता. आणि लोक मला कमेंट करते का चांगला दिसतो, दांडगा दिसतो, काम करायला काय होतं, कंपनीत जाय, रोजाना जाय. अरे माझ्या गुडघ्याचं ऑपरेशन झालेलं आहे म्हणून मला कुठं कामाला जाता येत नाही आणि तुम्ही माझी परिस्थितीची चेष्टा चालवली. अहो लोकांना असंच राहत असतं, लोक हसू करते, हसू होतं लोकांना हसू. अरे हसा तुम्ही का तुम्हाला सांगत एक भावा बहिणीनं, मला आहे का माझ्या बहिणीचं पण लई वाईट वाटलं, लई म्हणजे लई असं मोठ्या आशानं वाटलं होतं बरं का मला. पण मला तर माहीतच नव्हतं घरून निघल्यावर. पण हे मला म्हणले नाही मी वाटत गेल्यावर का बुवा तुझ्या बहिणीकडे आपण खास कशाला चाललेलो आहे का पैसे मागायला. मी म्हणलं बाई आपली किंमत कमी होईल, पैसे देती का नाही, मला भरोसाच नव्हता बरं का एक तर. पण यांना लई भरोसा. हे म्हणे नाही रे देतीन रे पैसे, असं कसं होईन म्हणे. मोठ्या आशेने गेलो तिच्याकडं, पण तिनं काय ठाक लागून दिलं नाही. तिनं काय केलं आणखीन माहिती का भावा बहिणीनं, कोणाचीच बहीण अशी नसावा नसूच मी तर म्हणते. तिनं डायरेक्ट आमची किंमत घेतली. किंमत म्हणलं अगं ताई दे आमची आली देऊ म्हणलं. ते म्हणे बा आम्हाला तोंड घेऊन चालले म्हणे आमच्याकडे, तोंड घेऊन उठले तोंड घेऊन निघले म्हणे पैसे मागायला, आणि तुम्ही तरी कायवर पैसे देतात म्हणे आमच्यावले. म्हणजे बघा असं राहत असतं. गंज सख्खी बहिणी पण त्याचा उपयोग नाही हा काहीच. तिनं माईवाली किंमतच घेतली ना. बदलते दिवस आपले पण बदलते, पण का थोडी वेळ लागेल त्याला. असं राहत असतं का का आपल्याला वाटत का आपलाच माणूस हे, पण ते माणूस आपलं कधीच नसतं बरं का. एवढं ध्यानात दिवस बदलणार आहे. मला इतकं अक्षरशः आहे का भावा बहिणीनं इतकं रडू आलं होतं तुम्हाला काय सांगू. तिथून निघले ना तर म्हणलं आता आजपासून मी माझ्या बहिणीची तर कधी जाणार नाही. पण मला इतकं कस तरी झालं तिथून निघल्यावर काय सांगू. अक्षरशः डोळ्यात आपाप पाणी येत होतं आपाप. मग कसं वाटत जाऊन दे एखादी बहीण कोणाची शिकवाय ना, बहिणीने जर असं केलं डायरेक्ट म्हणली का तू तरी कशावर देशील माझे पैसे. मग एखादी म्हणते जाऊ दे माझ्या बहिणीची परिस्थिती आज न उद्या बदलन, देते मी तुला पैसे, करते मदत. कोणी कोणाला मदत करतो भावा बहिणींनो. पण हिने आमच्यावली परिस्थिती अशी ढसाळ्यामुळे अचानक झालं नाही सारं. पोराला पास काढायचा विषय
जाऊ दे, हे सांगून उपयोगच नाही होत बरं का. पण मी जे घडलं का तेच सांगत राहतो. पोराला पास काढायचा, पैसे नाही. मला पार याचं येडेवण झालं. पोरग इतकं शान आहे माझं, ते म्हणे पप्पा राहून द्या म्हणे, कोणाकडे पैसे मागू नका आणि काढू म्हणे आपण 2 दिवसांना पास, मी घरच्या घरी अभ्यास करतो म्हणे. म्हणजे पोरग इतकं हुशार आहे. आणि मी जर त्याची शाळेची फी भरू शकत नाही, पास करू शकत नाही त्याला, तर माझ्या इतका भंगार माणूस दुसरं कोणी सापडन का हो? सांगा, तुम्ही सांगा ना. मग दादानं हाका मारली मला. दादानं पाहिलं ते सगळं. दादानं पाहिलं, दादानं मला हाका मारली. दादा मला म्हणे, इकडी पाहुण्या रावळ्याकडे भीक मागत हिंडू नको, मी तुला पोराचे पास काढायला पैसे देतो. मग दादानी पैसे दिले आणि मग आता उद्या त्याचा पास काढायचा आहे. म्हणजे मला मागच्या सणाच्या टायमाला किराणा घ्यायला बी दादानंच पैसे दिले. म्हणून मी तुम्हाला काय म्हणत असतो का माझ्या बापाला आणि माझ्या भावाला बोलू नका, तुम्ही नाव ठेवू नका, कमेंट त्यांच्याबद्दल वाईट करूच नका. आणि राहिला विषय आता समजा हिच्या बहिणीचा, त्यांनी नाही दिले पैसे. आता प्रत्येकाची अडचणी वेगळ्या राहते. ती बी सासूरवाशीने, तिच्या काय हातात नाही हे मी हिला सांगतो, पण हिला पटत नाही. तिच्या हातात नाही, ती कुठून पैसे देणार आहे? हा, तिचे घरचे माणसं जर म्हणले असते का बाबा नाही म्हणून सांग, मग ती तिच्या खिशात पैसे आहे का? अहो पण आपण त्यांच्या घरच्या माणसांनाच पैसे दिले होते ना, मग त्यांच्या माणसांना कळायला पाहिजे होतं ते का हिच्या बहिणीना लय वेळेस पैसे देईल म्हणून आपल्याला. अरे पण बदलली, तुमची परिस्थिती बदलली म्हणून माणसाची नियत बदलली. असं आहे का? जाऊ द्या, विषय सोडून द्यायचा ना, जसं आहे तसं चालत राहायचं. तर उद्या आम्ही आहे का, उद्या आम्ही कोपरगावला जाणार आहे पैसे मागायला. आता तिथं किंमत कमी करून काही घ्यायची हो, ना. आता एवढी झाली, एवढी किंमत गेली आपलीवाली, एवढी चव गेली आपलीवाली, अजून काय राहिलं? त्याच्याकरता उद्या जाऊ आणि मग मस्तपैकी मागू तुझ्या भावाला पैसे. आता हा का, बरं, तसं करा मग. आता काय, आता इकडे चव गेली, आता तिकडे चव घालून घ्या. मग काय अरे करणार चौक ते? काय जायचा विषय राहिला. काय, मला अब येव गेली न तेव गेली ना. अहो जो बुन से गई हौद से नाही आती. थ्यांबानं गेली काय आणि आखे हौदानं गेली काय, चव गेलीच ना. तर ती येऊ नाही तर नाही येऊ. पण आता आहे का प्रत्येक माणसाला, म्हणजे मग माणसं तर ध्यानात राहते का नाही? अहो तुमचं माणसं तर सगळं ध्यानात खरंय. राहते का नाही? सगळं खरंय. मला कसं वाटत का, आता जाऊन द्या, कोणत्या स्त्रीला असं वाटत आपल्या नवऱ्याची आपल्या माहेरात मोठेपणा धरला पाहिजे, मोठेपणा राहिला पाहिजे कायमस्वरूपी. वाटत का नाही? अरे पण नक्की मग comment तुला असं मध्ये वाटतं सांगा ना, भावा-बहिणी. तर मग हे आहे का, हे तुझ्या भावाला सांग आणि त्याला पैसे द्यायला सांग ना. काय विषय राहिला त्याच्यात? तिचे पहिलेच पैसे तुम्ही जर दिलेच नाही भावा अरे बहिणी, देणार आहे ना. मी काय पळून चाललो का, घर डोक्यावर घेऊन चाललो का कुठं? मी का गाव सोडून जाणार आहे? हा, का मरणार आहे मी का कुठं? का काय नेमकं काय होणार आहे का? देणारच आहे ना पैसे, असं म्हणू नका काय. मग देणारच आहे ना आपण पैसे. तू येऊन जाऊन तेवढं त्याचे पहिले पैसे द्या, त्याचे पहिले पैसे द्या, मग आपली तर आराम आहे. मग देणारच आहे ना पैसे. कोणाचे पैसे बुडवणार आहे का आपण? आपण पैसे बुडवणारी माणसं आहे का? आतापर्यंत कोणा सांगावं का एखाद्याचा 1 रुपया बुडवला म्हणून? हा, द्यायला मागं पुढं झालं असन, पण कोणाचा पैसा बुडवला नाही ना आपण. अहो खरं आहे तुमचं सगळं, पण मग माणसाला वाईट वाटतच अरे वाटणारच ना. मग काय करायचं मग? असं आहे, उद्या जातो आम्ही कोपरगावला. आज सोमवार आहे ना, बाजार राहतो आमच्या गावाचा. बाजारला पैसे नव्हते आज. बाजारलाच पैसे नव्हते, बाजारच नाही केला मग. ती आवरून बिवरून निघाली, पिशी घेऊन निघाली. मला म्हणे बाजारला जायचंय ना, पैसे द्या पैसे द्या. मी म्हणलं पैसेच नाही, पोराचा पास काढायला पैसे नव्हते, ते दादाने दिले. आणि ते पैसे तर काय मी तुला बाजारला देऊ शकत नाही. मग असं तिथे मिरच्या लावलेल्या आहे, त्याच्यात मिरच्या काढ आणि मीठ मिरची कर 8 दिवस. पण आता काय माझ्याकडे पैसे नाही, माग होऊ नको. असा संसार आहे. कोणाचं तेल आणायचं, कोणा मीठ आणायचं, तरच तो संसार होत राहतो. आणि तसंच करायचं आहे आपल्याला मीठ मिरची खाऊन. त्याच्यामुळे तू काय लय टेन्शन घेऊ नको. आपण उद्या जाऊ, पाहू. एक जणाला मागेले मी पैसे 200 रुपये, तो पेट्रोलला पैसे देणार आहे. पेट्रोलला भाऊच देईन, त्याची गाडी घेऊन जाऊ. गाडीला हा म्हणले पण विचारायचंय अजून. बरं असं आहे. तेव्हा भावा बहिणीनो लई हे करू नका. स्वाध्याना राहायचं काय खरं नाही बरं का भावा. काही नाही खरं नाही. दुसऱ्याच्या जीवावर अवलंबून आयुष्य म्हणजे त्याला काहीच अर्थ नाही. त्याच्यामुळे का, आणि तुम्ही वाईट कमेंट करू नका, काही नका. बरोबर आहे की नाही? चला सगळ्यांना राम राम.